तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहोत मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशची हे मागे बघू शकता ही तापी नदी आहे आणि इथे आपण आज सकाळी 8 वाजले आहे. बघू शकता इकडचे थंडीचे वातावरण कसे आहे. तर तुम्हाला दाखवून देतो की मध्य प्रदेशमध्ये पण नैसर्गिक वातावरण कसे आहे. मित्रांनो बघू शकता मागे आपल्या पूर्ण पावर आहे आणि इकडचा मोसम खूप चांगला आहे. दाखवतो तुम्हाला नेचर कसं आहे इकडचं. हम चले बहार में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज है अब क्या करें। वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है अब क्या करें। नॅचरल झरणा आहे. तर नॅचरल झरणा बघायसाठी आलो आपण. बघू शकता आपल्या मागेच आहे. निसर्गाने बनवलेला एक निसर्गरम्य झरणा आहे. तर मित्रांनो, हिवाळ्यामध्ये पण एवढा सुंदर वॉटरफॉल, नैसर्गिक वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. हे फक्त आपल्या मध्य प्रदेशामध्येच होऊ शकते आणि इथची नैसर्गिकता इतकी सुंदर आहे की तुम्हाला सांगतो, पहाडावरून पाणी येत आहे कंटिन्यू मध्ये. आणि आता पावसाळा पण नाही आहे, हिवाळा आहे, तरी बघू शकता किती पाणी येत आहे. तर मित्रांनो, आम्ही चाललो आहे झरण्यापासून दूर. बघू शकता दूर दिसून राहिला ना, दूर चाललो आम्ही. पाहून घे पाहतो झरणा किती दूर झालं. पाहून घेतो, दिसतंय का? सांगा दिसला असेल. तर मित्रांनो बघू शकता किती. तर या रस्त्याने आम्ही काल रात्री आलो होतो. काल रात्री 9 वाजता घरामध्ये आपण इथून आलो. बघू शकता खाई गेली आणि या खाईमध्ये काल रात्री गाडी पण पडली होती. जेव्हा आपण येत होतो तेव्हा ऍक्सिडेंटच्या वेळी. आता रात्र असल्यामुळे आपण व्हिडिओ काढला नाही, तर तुम्हाला दाखवलं असतं. त्या रस्त्यामध्ये खूप सांभाळून आणि हळूहळू गाडी चालवायला लागते. तर मित्रांनो, ज्या रस्त्यावरून आपण चाललेलो आहोत त्या रस्त्याच्या दोन्ही साईडने बघू शकता, एका साईडने पहाड आहे आणि दुसऱ्या साईडने खाई आहे पूर्ण. आणि मधातून आम्ही चाललेलो. या ब्लॉकमध्ये खूप मजा येणार आहे. तर सुरुवातीपासून आम्ही बघू शकता कशी करताय 360 आपला ब्लॉगर आगाने गेलता ही जंगलात. कामरे बाबू, कसं वाटत आहे? नाही एवढ्या थंड पाण्यानं तो पाणी पेलाही नसून तो धुवून आला. हलकं वाटत आहे.
तर हॅलो मित्रांनो, आपण पुन्हा आलेलो ब्लॉगमध्ये आपल्या. तर बघू शकता आपण तापी नदीच्या बिलकुल मधामध्ये आहोत. ही तापी नदी आहे आणि तुम्हाला मग जे सकाळी मी व्ह्यू दाखवला होता तो त्या पुलावरचा आहे. वरती बघू शकता त्या पुलावर होतो आपण आणि आता आपण नदीच्या मध्ये आलो. हे दुसऱ्या तटावरून आलो आपण आणि बघू शकता पूर्ण तापी नदी आता अर्धी सुटलेली आहे आणि इकडे पाणी आहे या साईड. तर हिचे हे बघू शकता पात्र कसे आहे, पूर्ण बुट्याने भरलेले आहे. चलना है मुश्किल तो जल्दी ही सही, आँखों के किनारों में बहाने ही सही. हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज है अब क्या करें. वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है अब क्या करें. शब्दों के पहाड़ों पे लिखी है दास्तां, ख्वाबों के लिफाफों में छुपा है रास्ता. हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज हैं अब क्या करें. ओ वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है अब क्या करें. तर मित्रांनो, माझ्या मागे बघू शकता तुम्ही किती सुंदर एक पाणी वाहत आहे आणि धरणासारखंही आहे. इकडून पाणी खूप वाहत आहे आणि बघू शकता तुम्ही इतके सुंदर वातावरण आहे इथे की खूपच सुंदर वातावरण आहे. आणि हे सकाळचे आता 9 वाजलेले आहे. आपण परत निघलो आपल्या गावाला आणि बघू शकता मागे इतकं सुंदर वातावरण आणि पाणी कसं वाहत आहे, खळखळ आवाज येत आहे आणि इकडे खूप मोठे मोठे झाड वगैरे आहेत. बघू शकता दोन्ही साईडनी झाड, पाण्याच्या दोन्ही साईडनी इतके सुंदर रम्य वातावरण आम्हाला पाहायला भेटले. पुन्हा कधी पाहायला भेटणार माहित नाही, पण या वर्षी थंडीमध्ये आम्हाला एवढं पाहायला भेटलं हे खूप छान तुमचं नशीब आहे. मला वाटते सर्वजण मिळून गाडी चालवायचा प्रयत्न करत असतात. गॅस लोकांनी आपला घेतला सकाळी.